डिजिटल मार्केटिंग किंवा एसईओ इंडस्ट्रीमध्ये जर काम करत असाल तर तुम्ही ह्या 4 गोष्टी नक्की ऐकल्या असतील. एसईओ, एआयओ, जीईओ आणि एईओ. मग या 4 गोष्टी काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. चारींमधला डिफरन्स काय, कोणती गोष्ट कशा प्रकारे इम्प्लिमेंट केली जाते आणि कोणत्या गोष्टीचा काय बेनिफिट आहे आणि ती कशा प्रकारे करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी कुणाल स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल ज्ञानी मास्टरवर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या 4ही टर्म पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. प्रत्येक टर्मचा मिनिंग काय आणि ती कशा प्रकारे इम्प्लिमेंट केली जाते. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. यात सगळ्यात पहिले तुमचं एसईओ. एसईओ म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्यानंतर सेकंड आहे एईओ. एईओ म्हणजे एआय ओव्हरव्ह्यू नाही, तर हे तुमचं एआय ऑप्टिमायझेशन. त्यानंतर थर्ड आहे तुमचं जीईओ. जीईओ काय? जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन. त्यानंतर फोर्थ आहे एईओ. एईओ काय? आन्सर इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके, तर यात आपण पहिले समजून घेणार आहे एसईओ. एसईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? जे तुमचं सर्च इंजिन असतं त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या वेबसाईटला ऑप्टिमाइज करायची. जसं की गुगल आहे, बिंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर पर्सनने गुगलला जाऊन एखादी क्वेरी सर्च केली तर त्या क्वेरीचा आन्सर त्याला आपल्या वेबसाईट थ्रू किंवा तिथं आपली वेबसाईट रँक झाली पाहिजे, ते असतं तुमचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तर त्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाईट ऑप्टिमाइज करायची असते, त्याला आपण म्हणतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तर यात तुम्हाला करायचं काय? यात मेजर तुम्हाला मेनली 4 गोष्टींवर फोकस करायचा आहे. पहिला आहे तुमचा कीवर्ड, त्यानंतर आहे तुमची बॅकलिंक, त्यानंतर कंटेंट आणि टेक्निकल. आता टेक्निकल म्हणजे काय? वेबसाईटचा पेज स्पीड असेल, त्यानंतर तुमचा URL सेटअप असेल, वेबसाईटमध्ये UI UX डिझाईन जी काही गोष्टी असतील त्या तुमच्या टेक्निकलमध्ये येऊन जातात. कंटेंट म्हणजे तुमच्या वेबसाईटवर असणारं कंटेंट, मग तुमचे ब्लॉग असतील, सर्व्हिस पेजचं कंटेंट असेल, ओव्हरऑल वेबसाईटवर जिथं कंटेंट असेल ते तुम्हाला ऑप्टिमाइज करायचं आहे. येतं तुमचं बॅकलिंक. बॅकलिंक काय? एखाद्या थर्ड वेबसाईटवर तुमची वेबसाईट सोडून दुसऱ्या वेबसाईटवर तुमच्या वेबसाईटचं प्रमोशन करणे, तिथून तुम्हाला एखादा लिंक मिळणे, ती असते तुमच्या वेबसाईटसाठी बॅकलिंक. नंतर कीवर्ड. कीवर्ड म्हणजे जे एखादा युजर सर्च करतो त्याला आपण कीवर्ड म्हणतो. पण ते कीवर्ड तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत. एक्झाम्पल, तुम्ही सर्च केलं बेस्ट डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन इंडिया, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्स इन महाराष्ट्र, तर हे तुमचे कीवर्ड झाले. असे कीवर्ड तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये कव्हर करायचे किंवा त्यासाठी तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायचे. तो एक वेगळा पार्ट झाला. हा एक पूर्ण ह्या 4 गोष्टी तुमच्या येतात इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी. तर नेक्स्ट आहे तुमचं ऑप्टिमायझेशन. मग एआय ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? जे की तुमचं ChatGPT, क्लाउड, जेमिनाय, जे पण तुमचे क्रिएशनचे एआय टूल्स आहेत, त्या एआय टूल्समध्ये तुमची वेबसाईट शो झाली पाहिजे किंवा तिथं कंटेंट, एखाद्याने जर का कंटेंट रिसर्च केला तिथं, तर तिथं जे कंटेंट मिळतं तिथं तुमची वेबसाईटचा रेफरन्स आला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाईट ऑप्टिमाइज करायची. मग ते तुम्ही कसे करणार? तर तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये डायरेक्ट आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी क्वेरी आहे, त्या क्वेरीचं डायरेक्ट तुम्हाला आन्सर द्यायचं आहे, घुमून फिरून आन्सर नाही द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने विचारलं व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, तर तुम्हाला त्या क्वेरीचं डायरेक्ट आन्सर करायचं आहे फर्स्ट लाईनमध्येच, की डिजिटल मार्केटिंग इज XYZ. त्या प्रकारे तुम्हाला कंटेंट तुमच्या वेबसाईटमध्ये कव्हर करायचं आहे. ते तुमचं सेकंड फॅक्ट्स. तुम्हाला तुमच्या कंटेंटमध्ये अशा काही फॅक्ट्स ॲड करायचे जे की युजर सर्च करतो. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्याने सर्च केलं नरेंद्र मोदी डेट ऑफ बर्थ, तर ही डेट ऑफ बर्थ तुम्हाला तुमच्या कंटेंटमध्ये कव्हर करायची. म्हणजे जेणेकरून एखाद्याने जर का एखाद्या एआय टूलमध्ये ही क्वेरी सर्च केली तर तिथं तुमचं आन्सर शो झालं पाहिजे किंवा तुमच्या वेबसाईटचा रेफरन्स तिथं आला पाहिजे. त्यानंतर आहे तुमचं कंटेंट फ्रॉम ट्रस्टेड सोर्सेस. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये असं कंटेंट इन्क्लूड करायचं आहे जिथं तुम्ही एखाद्या ट्रस्टेड सोर्सचा रेफरन्स देत आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा डेटा ॲड केला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा नरेंद्र मोदी यांची इन्कम किंवा त्यांची नेटवर्थ तुम्ही शो केली तुमच्या कंटेंटमध्ये, तर हा डेटा तुम्ही कुठून घेतला आहे, तर त्याचा तुम्हाला एक स्ट्रॉंग ट्रस्टेड वेबसाईटचा सोर्स तिथे ॲड करायचा आहे. म्हणजे गुगलला कळतं की तुमचं कंटेंट जेन्युइन आहे. एआय टूल तुमच्या कंटेंटला त्या ठिकाणी रेफर करतं. तर ह्या काही गोष्टी ह्या तुम्हाला एआय ऑप्टिमायझेशनसाठी कन्सिडर करायच्या आहेत. तुमचं जीईओ. जीईओ काय? जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन. मग आता जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी त्या सेटअप करायच्या असतात. जसं की तुमच्या वेबसाईटचा बेसिक एसईओ, जसं की तुमचं प्रॉपर कॅनॉनिकल टॅग्स असतील, स्कीमा मॉकअप असतील, तुमच्या वेबसाईटचं प्रॉपर स्ट्रक्चर असलं पाहिजे. ह्या गोष्टी ज्या तुम्हाला एक बेसिक एसईओमध्ये करायच्या आहेत. मग त्यात टेक्निकल असेल, ऑन पेज असेल, हा सगळा सेटअप. त्यानंतर EEAT म्हणजे तुमच्या वेबसाईटमध्ये जर का तुम्ही कंटेंट प्रोड्यूस करत असाल, ब्लॉग लिहित असाल, तर तुम्हाला एक ऑथर तिथं ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक ट्रस्टेड कंटेंट प्रोड्यूस करायचं आहे की तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरून काही कंटेंट टाकताय. जर का तुमची समजा हेल्थ इंडस्ट्रीची वेबसाईट असेल तर तुम्हाला तिथं तेच कंटेंट टाकायचं आहे, ना की टेक्निकल कंटेंट टाकायचं आहे. हे झाली तुमची ऑथॉरिटी. तर स्कीमा मार्कअप. स्कीमा मार्कअप हा तुम्हाला गुगलसाठी ॲड करायचा असतो. तो तुम्हाला
आता ह्या गोष्टी मी एक्सप्लेन नाही करत की ह्या गोष्टी कशासाठी कायसाठी, फक्त तुम्हाला जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी कोणत्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत हे मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. नेक्स्ट आहे तुमचं आन्सर इंजिन ऑप्टिमायझेशन. मग यात तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल तुमचं फर्स्ट आहे तुमचं व्हॉइस सर्च काय. आता फॉर एक्झाम्पल गुगल असिस्टंट आहे, अलेक्झा आहे, सिरी आहे. आता एखादा सर्च करतोय गुगल असिस्टंटला एखादी क्वेरी, तर तिथं गुगल असिस्टंटने तुमच्या वेबसाईटचा रेफरन्स घेऊन त्याला आन्सर दिलं पाहिजे. मग इथं पण तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट क्वेरीला आन्सर करायचं आहे. जसं मी तुम्हाला वर एक्सप्लेन केलं, डायरेक्ट आन्सर द्यायचं आहे. त्यानंतर फीचर स्निपेटमध्ये तुम्ही शो होऊ शकतात, हे तुमचं AEOमध्ये येतं. त्यानंतर आन्सर ब्रीफ इन फर्स्ट सेंटेन्स, जे पण तुमची क्वेरी असेल त्याचं डायरेक्ट आन्सर तुम्हाला पहिल्या पॅराग्राफमध्ये किंवा पहिल्या सेंटेन्समध्ये द्यायचं आहे. म्हणजे त्यावेळेस तुमचं जे काही कंटेंट असेल ते तुमचं AEOमध्ये शो होणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कन्व्हर्सेशनल लँग्वेज यूज करायची, म्हणजे तुम्ही एखाद्याशी कम्युनिकेट करताय अशा प्रकारे तुम्हाला त्यात कंटेंट कव्हर करायचे. फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन विचारतोय, तुम्ही त्याला त्याचा आन्सर देताय, अशा टाईपचं कंटेंट तुम्हाला यात कव्हर करायचं आहे. तर आय होप तुम्हाला हे चारही गोष्टी क्लिअर झाल्या असतील, SEO, AIO, JEO आणि AEO. याच्या रिलेटेड जर अजून काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तोपर्यंत जिथं राहाल सुरक्षित राहा. भेटूयात नेक्स्ट अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.